मला अतिशय दुसरा आनंद होतो. आज आपण मानवंदना करताना आज महाराष्ट्राचे आमचे सांस्कृतिक मंत्री यांनी आज वेळ काढून आज इथे हजेरी लावलेली आहे. आशिषजी, की तुम्ही सांस्कृतिक कार्य घेतल्यापासून ज्या पद्धतीने सांस्कृतिक कामं चाललेली आहेत आणि ज्या पद्धतीने कामं होत आहेत अतिशय कौतुकास्पद आहे. आणि आज तुम्ही म्हणजे मला आठवत आहे ज्यावेळी माझी आई गेली आणि आम्ही तिला घेऊन चाललो होतो शिवाजी पार्कला, मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये ती बरोबर पोचली. आम्ही त्या एल्फिस्टन ब्रिज असं करत करत केव्हा आम्ही पोहोचेच तोपर्यंत हे मंत्री महोदय सर्वप्रथम आले. त्यांनी तेथे त्यांना नमस्कार केला. खरोखर थँक्यू आशिषजी. आणि आज पण तुम्ही परत आज ह्यांना मानवंदना द्यायला आला. मला माहिती आहे तुमची कामं बरीच असतात, तुम्हाला परत दुसऱ्या कार्यक्रमाला जायचं असतं, पण अशा पद्धतीचं तुम्ही जे काम करता आहात माझ्यातर्फे आणि संपूर्ण शांताराम परिवारातर्फे मी तुमचं अभिनंदन करतो. आणि आज त्यांचा पहिला चित्रपट म्हणजे अमररूपाई आणि मगाशी मी एक दुसरा चित्रपट त्यांचा बघण्यासारखा होता, 3 बत्ती 4 रस्ता. अप्रतिम चित्रपट होता. त्या आईने त्यावेळी काळं मेकअप केलं होतं. त्यांना काळं मेकअप करून ती मुलगी काळी आणि ती एक सिंगर. अतिशय चांगला चित्रपट होता 3 बत्ती 4 रस्ता. तसंच हा जो होता अमररूपाई हा पहिला रामजोशी पहिला होता. त्याही आईचं जे हे नव्हतं. पण तमाशा चित्रपट हा जो अमररूपाई जो चालू झाला त्यातलं मला गाणं आठवतं, लटपट लटपट तुझं चालणं, क्या मजा आहे. आणि ह्या चित्रपटात आम्ही छोटे होतो. ह्या चित्रपटात एक गाणं आहे, पंडितराव नगरकरांना काहीतरी गाणं म्हणतात, भगवा झेंडा फडकतो असं काहीतरी गाणं आहे, समज विसरलो. त्यावेळी मला माझ्या वडिलांनी उभा केला, पाहिलंच तू म्हणजे मी अजून पाहून मला किती वर्ष झाली ते चौकामध्ये उभं ते भगवा झेंडा हलवतोय आम्ही. तर त्याच्यामध्ये आम्ही अण्णांच्या वडिलांची सवय त्यावेळी सवय होती की कोणी दिसलं नाही कोणी असलं किरण उभा राहा, मग आपलं नुसतं झेंडा हलवा, कोणी हे करा. बुंजोमनीमध्ये जितेंद्रचा विद्यार्थी दाखवला. असे बरेच आम्ही ज्युनियर आर्टिस्ट म्हणून खूप कामं केली. हिरो वगैरे झाला नाही आणि नको झालं ते बरं नाही झालं. तर अशा पद्धतीने आशिषजी तुम्ही आज आलात. खरोखर मला कौतुक आहे आणि आनंद आहे की शासनातर्फे तुम्ही एक मंत्री, सांस्कृतिक मंत्री म्हणून आज ह्या फंक्शनला तुम्ही येऊन आमच्या ह्या कार्यक्रमाची थोडी शोभा वाढवलीत. आणि आई पण खुश होईल की बाबा कोणतरी एक मंत्री येऊन गेले आपल्या मानवंदना द्यायला. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद, जय महाराष्ट्र. सुप्रसिद्ध कलाकार संध्याजींना आपण आदरांजली, भावांजली अर्पण करण्यासाठी आपण सगळे इथे आलेलो आहोत. आणि या कार्यक्रमाचा उल्लेख सुद्धा अतिशय योग्य केला की मानवंदना द्यायला आलेलो. मला आता येताना सांगितलं साळगावकरांनी की माझी शोक सभा करू नका असं त्या म्हणाल्या. अशा पद्धतीचा उल्लेख त्यांनी मला आता केला. आणि मग स्वाभाविकता त्या दिवशी ज्याचा उल्लेख आपण किरणजी केला, मी एका वेगळ्या कार्यक्रमात होतो, पण मला ज्यावेळेला ही गोष्ट कळली, पण मला दुसरा एक कार्यक्रम त्यानंतर लागलेला होता, त्यामुळे मी म्हटलं की इथे आपण गेलंच पाहिजे. आणि मी शिवाजी पार्कवर मी गेलो आणि आपली भेट होऊ नाही शकली कारण आपण किरणजी ट्रॅफिक मध्ये होतात, पण मी त्यांना पुष्पांजली वाहून त्यांचं अभिवादन करून महाराष्ट्र सरकारच्या वतीने आदरांजली वाहून गेलो. आज पुन्हा एकदा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र सरकार याच्या वतीने संध्याजींना मी आदरांजली या ठिकाणी सर्वात प्रथम अर्पण करतो. आपण सगळे चित्रपट प्रेमी लोक आहोत आणि म्हणून या
मानवंदने बरोबर अमर भूपाळी या सिनेमाचं त्या ठिकाणी आपल्याला पुन्हा पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्रातल्या तमाम रसिकांना गाणं, संगीत, शास्त्रीय, उपशास्त्रीय, संगीत, भावगीत, चित्रपट गीत या वेगवेगळ्या पद्धतीच्या गीतांबरोबर आपला संसार जोडल्यासारखी आपली भावना असते. आणि मग आई बघताना सुद्धा आदर्शाही सिनेमात आपण शोधत असतो. आदर्श मुलगा बघताना सुद्धा सिनेमातलं उदाहरण आपल्याला लवकर कॅच होतं. एखाद्या विषयीचा संस्कार आपल्यावर जडायचा असेल तर चित्रपट, सिनेमा बरोबर नाटक, अन्य गोष्टी याचाही आपल्यावर प्रभाव होत असतो. आणि संवेदनशील मनाचा महाराष्ट्र आणि त्या काळामध्ये आपल्याला आज सुद्धा घराघरामध्ये सिनेमा, नाटक, गीत, संगीत, पुस्तक, साहित्य याची आपण चर्चा करत असतो. आणि म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने महाराष्ट्रातील नागरिक काही कलाकारांशी जोडलेले असतात. मी आज जी गोष्ट सांगणार आहे ती कदाचित आपल्याला ऐकून किरणजी आपल्यालाही माहित नाही की मी खरं तर माझा जन्मच 72चा आहे आणि तरीही मी व्ही शांतारामांना भेटलेलो आहे आणि संताजींना मी पाहिलेलं आहे. आणि त्याचा प्रसंग मी तुम्हाला सांगतो. आम्ही राहत होतो 7 रस्त्याला, आर्थर रोड जेलच्या समोर, कस्तुरबा हॉस्पिटलच्या बाजूला, चर्च आणि कस्तुरबा हॉस्पिटलच्या मधला ती पूर्वीची कुंभार चाळ, आताची प्रभुनिवास काहीतरी नाव झालं, तर त्या रिपेअर बोर्डाने विकसित केल्यानंतर प्रभुनिवास झाली. आणि त्याच रस्त्यावर साने गुरुजी मार्गावर तेव्हाचा जेकब सर्कल, आताचा संत गाडगे महाराज चौक, त्या कस्तुरबा ते जेकब सर्कल म्हणजे संत गाडगे महाराज चौक याच्या मध्ये चर्चच्या मागे असलेल्या गल्लीमध्ये नवरात्र उत्सव गेली कित्येक वर्ष होतो. आणि त्यामुळे तिकडे त्या नवरात्र उत्सवामध्ये विविध स्पर्धा व्हायच्या. त्या स्पर्धांमध्ये मी सहभागी व्हायचो. लहान सगळेच भाऊ बहीण आम्ही सहभागी व्हायचो. त्या नवरात्रोत्सव मंडळाचा जे काही कार्यकारी मंडळ होती, समिती होती, त्यात माझे वडील होते. आणि मग त्या सगळ्या हा प्रसंग मला त्यांनी नंतर सांगितला, पण माझी भेटचा विषय आपल्याला थोडक्यात पुढे सांगतो. तर या सगळ्या कार्यकर्त्यांनी ठरवलं की आपल्या नवरात्रोत्सव मंडळातल्या होणाऱ्या स्पर्धांच्या पारितोषिकाला आपण कोणातरी अशा प्रमुख माणसाला बोलवलं पाहिजे. मंडळ काही इतकं मोठं नव्हतं, प्रामाणिकता होती, सचोटी होती, धार्मिक भाव होता, भावना होत्या, पण कोणाला बोलवलं आणि कोणी येईल असं मंडळाचं की त्यावेळेचं स्थान होतं. आणि आपल्याला माहिती आहे 70-80च्या दशकापर्यंत सुद्धा किंवा त्यानंतर सुद्धा आणि आजही व्ही शांताराम यांच्या नावाभोवतीचा स्टारडम, शोमॅनशिप आपण ज्याला आजच्या भाषेत म्हणू, ही आजही आहे, तेव्हाही होतीच. आणि किरणजी तुम्हाला माहिती असेल की त्यांची गाडी बरोबर त्या रस्त्यावरून जायची, 7 रस्त्यावरून, साने गुरुजी रोडवरून, मग ते म्हणजे स्टुडिओवरून येऊन घरी किंवा त्या बाजूला जायचे. आणि ठरलेली वेळ, ठरलेली गाडी, आणि त्या पद्धतीने त्यांचं तिथून जाणं व्हायचं. मंडळाच्या सगळ्यांनी ठरवलं की व्ही शांताराम यांना आपण बोलवूया. शांताराम साहेबांशी परिचय होण्याचा, जाणार कसे, त्यातल्या काही उपद्व्यापी मंडळींनी ठरवलं या रस्त्याने तर जातात, थांबवू आणि निमंत्रण देऊ. आणि मग त्यात आमचे वडीलही होते. आणि त्या सगळ्या मंडळातल्या लोकांनी त्या अमुक वेळेला त्यांची गाडी यायची, पर्टिक्युलर टाइम राहायचा, त्यावेळेला रस्त्यावर उभे राहिले आणि गाडी अडवली. आता व्ही शांतारामजींचा परिचय ज्यांना आहे, त्यांच्याबद्दल माहिती, त्यांना माहिती आहे की ते स्वाभाविक जे प्रतिक्रिया देतील अशी कोणी गाडी अडवल्यावर तशी त्यांनी प्रतिक्रिया दिली. आणि खाली उतरून ते या सगळ्या मंडळाच्या कार्यकर्त्यांना त्याने खडे बोल सुनावले. ही काय पद्धत आहे? काही नाही, हात जोडून उभे राहिले, म्हणाले आम्हाला तुम्हाला निमंत्रण द्यायचं. ही पद्धत आहे निमंत्रण द्यायची. आणि मग ते जो काही सुखसंवाद झाला, त्या सुखसंवादामध्ये मंडळाच्या लोकांनी सांगितलं की तुम्हाला आमची विनंती आहे की या इथेच नवरात्रोत्सव मंडळ आहे, तुम्ही पारितोषिकाला या. बिलकुल येणार नाही म्हणाली, पद्धतच बरोबर नाही. आणि त्याच्यावरून मग व्ही शांतारामजी गेले. कार्यक्रम 3-4 दिवसांनी होता. दुसऱ्या दिवशी मात्र त्यांनी गाडीतून जाताना यांना उभे असताना पाहिलं. तिसऱ्या दिवशी त्यांनी थांबवली आणि म्हणाले कधी आहे कार्यक्रम, वेळ सांगितली. इथे माझा प्रसंग सुरू होतो की ते त्या कार्यक्रमाला आले. आणि त्याआधी झालेल्या स्पर्धेमध्ये
आपण ज्याला म्हणतो ना बौद्धिक क्षमतेची चाचणीची स्पर्धा असते लहान मुलांची, इतक्या गोष्टी मांडलेल्या आहेत त्या लक्षात ठेवून जो सगळ्या लिहेल. आता हे सांगायला अडचण नाही, तेव्हा मी चाणाक्षच होतो, बुद्धिमानच होतो, त्यामुळे त्यात पारितोषिक मला मिळालं. आणि ते पारितोषिक मी व्ही शांतारामजी यांच्या हस्ते घेतलं आणि त्यावेळेला संध्याजी त्यांच्या बरोबर होत्या. तेव्हापासून आज मला सांगायला अडचण की माझं त्यांचा आजच्या भाषेत एन्काउंटर झालेला आहे. आणि मग स्वाभाविकता तुमच्या माझ्यासारखा आपण सगळेच रसिक असल्यामुळे त्यांचे सिनेमे संध्याजींचे आपण पाहिले, व्ही शांतारामजींचे पाहिले. संध्याजींनी तशी सिनेमातली एक्झिट एवढी घेतली असं माझ्यासारख्या चाहत्याचं मत आहे. त्यांनी व्ही शांतारामजींच्याच सिनेमात काम केलं बहुतांशी, आणि त्यामुळे त्यांचे सिनेमांचे नंबर्स हे कदाचित जास्त नसतील, पण जे केले त्याचा इफेक्ट मात्र खूप जास्त होता. कारण त्याच्यात दिग्दर्शन व्ही शांतारामांचं पण होतं आणि त्याच्यातला रंग भरण्याचं काम संध्याजींचं आपण सगळ्यांनी पाहिलंय. मी सगळेच सिनेमे पाहिलेत असं दावा करणार नाही. जसा आजचा सिनेमा अमर भुपाडी यांनी तो काय पाहिलेला नाही, पण माझ्या डोळ्यासमोरून आजही नवरंग, दुआ के बारात, पिंजरा हे सिनेमे जाऊ शकत नाही. आणि त्यामुळे त्या पद्धतीने एक अभिनय, एक नृत्य, एक नृतिका, आणि मला असं वाटतं त्यांच्या विशेष वर्णन आपण करू शकतो. तुम्ही तुमच्यातले जे जाणकार आहेत ते मला करेक्ट करतील की अशी कुठली हिरोईन आहे की जिने नृत्य करताना तिच्या सिनेमामध्ये एक नाही दोन हिंस्त्र आणि मोठ्या जनावरांबरोबर नृत्य केलंय. त्याने हत्ती बरोबर नृत्य केलंय, आणि मी चुकत नसेल तर सिंहाबरोबर सुद्धा त्याची प्रॅक्टिस करून त्यांनी नृत्य केलेलं आहे. मला वाटतं भारतीय चित्रपट इतिहासामध्ये खऱ्या प्राण्यांबरोबर त्या ताकदीने उभं राहून, कुठलाही प्राणी असला तरी त्याच्याबद्दल माणसाला प्राण्याबद्दल स्वाभाविक जी प्रतिक्रिया येऊ शकते असं असतानाही चेहऱ्यावरचे हावभाव न सोडता आणि बरोबरीने आपल्या असलेल्या नृत्याच्या स्टेप्स मध्ये कुठलीही कॉम्प्रोमाइज, तडजोड नाही, असं न करता नृत्य करून तो सिनेमा जागृत केला प्राण्यांबरोबर, प्राणी मित्रांबरोबर. अशा मराठी, हिंदी, भारतीय चित्रपट सृष्टीत संध्या ह्या एकमेवच असतील असं माझं त्या ठिकाणी स्पष्ट मत आहे. आणि म्हणून जसं तुम्ही सांगितलं की 4 रस्ता यातला ज्याचा तुम्ही उल्लेख केला त्याच्यावरच मी स्टोरी लाईन वाचली आहे. आणि मग गान कोकिळा या स्वरूपाचा त्याचा उल्लेख करावा. गान कोकिळा म्हणजे मी त्यांचा रंग आणि त्यांचा आवाज या अर्थानेच म्हणतो मी. आणि मग त्या पद्धतीचं त्यांनी केलेलं अभिनय, मला असं वाटतं की संध्याजी हे आपल्याला कायमस्वरूपी लक्षात राहतील. संध्याजींच्या अवेळी चित्रपटातून जाण्याची रुखरुख मराठी माणसाला, चित्रपट सृष्टीला राहील. जो एक दमदार संदेश चित्रपटातून देण्याची क्षमता दाखवलेले त्यांचे सिनेमे पिंजऱ्यासहित त्यांच्या असलेल्या मनातल्या घालमेलीचं प्रदर्शन चेहऱ्यावर आणि चित्रपट करताना स्क्रीनवर दाखवताना त्यांनी दाखवलेली क्षमता, आणि बरोबरीने सामाजिक विषयात सुद्धा त्यांनी दमदारपणे केलेली भूमिका, यासाठी त्या कायमस्वरूपी लक्षात राहतील. माझी त्यांना मानवंदना आहे, अभिवादन आहे. आणि म्हणून जाताना मी आता आलो रायगडवरून, तिथून चाललोय आता दहिसरला, शिवधरवरून आलोय, तर मी म्हटलं 5 मिनिटं का होईना या कार्यक्रमाला मी येईन, माझं अभिवादन करीन, मानवंदना करीन, आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांमध्ये आलो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि स्वाभाविकता पुढच्या कार्यक्रमाला जायची परवानगी मागेल. नमस्कार सर्व उपस्थित लोकांना आणि संध्याताईंच्या प्रेमापोटी जी आलेली आहे सगळी माणसं, माझ्या
आईला आज आपण मानवंदना देतो आहोत. त्या जेव्हा पहिल्या प्रथम अमररूपाईला आल्या कामाला आपल्याकडे राजकोटमध्ये, त्यावेळी मी तर शाळेमध्ये होतो. आम्हाला त्याही शाळेमधनं आम्ही जायचं, अमररूपाईचं शूटिंग बघायचं. असं संबंध बघत बघत आम्ही आलो. त्याच्यानंतर त्या आईने माझ्या वडिलांनी 3 लग्न केली. ते तुमचं कन्फ्युजन नको कुठे व्हायला. माझी पहिली आई होती विमलाबाई. त्यांच्यापासून मला 3 बहिणी आणि भाऊ. त्याच्यानंतर माझी आई जयश्री, मी मोठा, माझी धाकटी बहीण राजश्री, त्याच्यापेक्षा धाकटी बहीण तेजश्री. संध्याताईनं आईला मुलं नव्हती. ते मला मुलगा म्हणून त्यापासून जे मानलेलं आहे ते आज तागायतपर्यंत मी त्यांचा मुलगा म्हणून राहिलेलो आहे. मला खरोखर आनंद होतोय की, आणि ह्या बाईनी म्हणजे माझ्या आईनी, ह्या संध्याताईनी जी वडिलांचं जे संबंध काळजी घेतली त्यावेळेस सुद्धा, आणि चित्रपटामध्ये काम करताना सुद्धा आम्ही बघितलं ना, म्हणजे अमररूपाई असू दे, नंतर तुमचं 332 4 रस्ता असू दे, नंतर तुमचं परछाई असू दे, त्याने 12 चित्रपटामध्ये कामं केली. त्यातलं नवरंग, त्यातलं हिट म्हणजे अमररूपाईचं हिटच होतं. त्याही कान्स फेस्टिवलला ते पिक्चर त्याला अवॉर्ड मिळालं त्या 1952ला. तर अशी संबंध चित्रपटाची त्यांची ती हे होती कारकीर्द. खूप अतिशय मेहनती बाई, खूप मेहनत करायची कामामध्ये. जनकच्या वेळी त्यांना डान्सचे संबंध शिकून गोपीकृष्णकडनं डान्स शिकले त्या. अशा पद्धतीची ती आई होती आमची खूप. आणि आता तर सध्या थोडी त्यांची तब्येत बरी नव्हती, त्यांना थोडा पाठीचा त्रास चालू झाला होता संबंध, म्हणून त्या जरा बेड रिटर्न असायच्या. आणि फक्त जास्तीत जास्त तिथे ऑफिसमध्ये, म्हणजे ते वरती राहायच्या, जिथे वडील राहायचे तिथेच त्या राहायच्या आणि तिथेच समजा होतं. वय वर्ष 94. आणि तेव्हापासून मी सांगतो, म्हणजे मला त्या आईचं कौतुक एवढं आहे. माझ्या आईने आणि सगळ्या लोकांनी माझा वाढदिवस नेहमी साजरा करायचे, पण ती आई, संध्या आई माझी, त्या वयापासून, म्हणजे वय वर्ष जे माझं लहान होतं, 26 जूनला माझा वाढदिवस असतो. प्रत्येक वर्षीच्या वाढदिवसाला मी त्यांना भेटायला जायचं, ते मला फुलं द्यायचं. हे अजून आज तागा आहेत. म्हणजे आजच्या ह्या वर्षीचा 26 जूनचा वाढदिवस त्यांनी माझा साजरा केला. त्यांच्याकडे माझ्याकडे फोटो आहे, त्याने मला पेढे खायला दिले. आणि त्यांचा वाढदिवस खरा 22 सप्टेंबरला आहे. त्यांना 94 वर्ष जे लागलं ते 22 सप्टेंबरला, ह्या वर्षीच्या 22 सप्टेंबरला लागलं. मध्ये कोणीतरी सांगितलं कुठेतरी ऑगस्टमध्ये आहे, कोणीतरी सप्टेंबर. 22 सप्टेंबर इज द डे. 22 सप्टेंबरला मी दरवर्षी, म्हणजे माझे वडील जाऊन 35 वर्ष झाली. 28 ऑक्टोबरला 35 वर्ष होती शांताराम बापूंना जाऊन. ते गेल्यानंतर मी त्या आईची काळजी घेऊन व्यवस्थित तिला संबंध व्यवस्थित ठेवलं. आणि त्यावेळी ते नेहमी म्हणायच्या की, किरण लक्षात ठेव की तू माझ्या जी काळजी घेतोयस, माझ्याकरता काय करतोयस, याचं कौतुक आहे मला. तू नेहमी अशाच पद्धतीने चांगला राहा. मला ते, आणि माझा वाढदिवस आता माझ्या ह्या 26 जूनला माझा वाढदिवस झाला, 82 कम्प्लीट. तर त्यावेळेस तुला त्यांनी सांगितलं की, हे बघ, हा 82 नको, हा तुझे वडील 90 पर्यंत होते, तेवढी तरी गाठ, तरच तुझं खरं कौतुक आहे. म्हणजे ठीक आहे, बघूया म्हणतोय. आणि म्हणून अशा पद्धतीचं संबंध ते नातं जुळत गेलं. म्हणजे माझ्या नशिबाने मला माहिती नाही किती जणांच्या आयुष्यात 3 आया असतात, पण माझ्या आयुष्यात 3 आया होत्या. आणि 3 आयांचं मी म्हणजे व्यवस्थित त्यांना सांभाळून संबंध ठेवलं. ह्या बाईचं फक्त कौतुक एवढंच आहे की, ह्या बाईला, म्हणजे माझ्या आईला, संध्याताईला, बरीचशी लोकांनी विचारलं त्यावेळी की, तुम्ही आमच्या चित्रपटामध्ये काम करता का, असं. कुठेही त्यांनी संबंध नाकारला. आणि त्यांनी वडिलांशिवाय कुठल्याही चित्रपटामध्ये काम केलं नाही. आणि तुम्हाला माहिती आहे, वडिलांचे चित्रपट तुम्ही जे बघितले सगळे आतापर्यंत, त्यामध्ये त्या बाईचं कौतुक आणि त्या बाईची मेहनत तुम्हाला दिसून येते. आज आपण त्यांना मानवंदना देतोय बरं. आणि आम्ही कंडोलन्स ठेवायचं चाललं होतं, पण तुम्हाला आठवतं काय माहिती नाही, जेव्हा वडील माझे गेले त्यावेळेस वडिलांनी सुद्धा सांगितलं होतं किल्ल्या, मला नेहमी किल्ल्या म्हणायचे, किरण कधीच म्हटलं नाही. त्यामुळे किल्ल्या लक्षात ठेव, मी गेल्यानंतर कंडोलन्स ठेवायचा नाही. मला आवडत नाही लोकांनी नंतर 4थ्या-5व्या दिवशी यायचं आणि मग काही ते कोण चांगलं बोलायचं, वाईट बोलायचं, असं काही करायचं नाही. तसंच ह्या आईने मला सांगितलं होतं
की माझ्यानंतर फक्त तुझे काय कार्य असते ते सगळे संपव, तेरावं बिरावं कर, व्यवस्थित कंट्रोलच ठेवायचा नाही. पण ठीक आहे. म्हणून मला जेव्हा आणि साळगावकर आणि अरुणनी आपल्या सांगितलं राणेंनी की असं असं व्हायचं, म्हटलं मग मानवंदना किंवा असं काहीतरी ठेव, म्हणजे तरच त्याला काहीतरी बरं वाटेल आम्हाला आणि आम्हाला. आणि ह्या माणसाचं खरोखर कौतुक आहे राणेचं, की ज्या पद्धतीने त्यांनी मेहनत करून आज अमररूपाईचं प्रिंट आणि संबंध आपल्याला दाखवणार आहे. ते तुम्हाला सांगायचं होतं, मला माहिती नाही आर्काइव्हमध्ये अमररूपाईला असं मी गेलं असतं ना, हलवलं असतं सगळ्यांना सगळ्यांना. ठीक आहे बघूया. पण आता मी फोन करून सांगितलं आहे मात्र की असं असं मला प्रिंट असताना मला मिळालं नाहीये हे सांगितलं, ते बघूया आता. पण म्हणून आज तुम्ही आलात, खरोखर आनंद वाटला मला. आणि आज खऱ्या पद्धतीने तुम्ही आपण माझ्या आईला संध्याताईंना जी मानवंदन आपण देतो त्याच्याबद्दल कौतुक. आणि साळगावकर, खरोखर तुमचं अभिनंदन की तुम्ही इनिशिएटिव्ह घेतला आणि आज केला. आणि हा इनिशिएटिव्ह आज दिवाळीच्या अगोदरच्या दिवसाला घेतलात, म्हणजे त्यांचा आज 19वा दिवस आज त्यांचा गेल्यानंतरचा. तर आज 19व्या दिवशी आपण त्यांना मानवंदन देतोय. थँक्यू. आणि अशाच पद्धतीचं चांगलं काम माझ्या हस्ते लोकांकरता लोकांचं व्हावं हीच माझी इच्छा. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद, जय महाराष्ट्र. जेव्हा किरण शंतरांना म्हटलं की असं जाहिरात की मला सांगितले की आपण असा एक कार्यक्रम करूया, तर ते म्हणाले की त्यांची अशी इच्छा होती की शोकसभा करायची. म्हटलं नाही, आपण शोकसभा करणार, अभिवादन करणार त्यांना, कारण त्यांचे खूप मोठं काम इंडस्ट्रीमध्ये आहे. 12 जरी सिनेमे केलेत, 12 सिनेमे करणारी अभिनेत्री तुमच्या आमच्या लक्षात राहते. त्या गेल्यानंतर गेले 19 दिवस आपण सर्वजण सर्व पद्धती बोलतो, याचा अर्थ त्यांचं काम मोठं आहे. पण ते त्यांना मानवंदन देणं आपल्याला गरजेचं होतं. ते म्हणजे आपल्याला वाटतं की आपण तो आपल्या भावना व्यक्त कराव्या, म्हणून आपण कार्यक्रम आज केला. आता जेव्हा हे सगळं ठरलं माझं जाहिरात की मी याच्यावरती म्हणजे संध्याताईंवरती आणि अमर भोपाळवरती बोलावं असं माझ्याकडनं अपेक्षा होती. म्हणून ठीक आहे, मी थोडंसं बोलेन सुरुवातीला, कारण बाकीचं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. फिल्म अनेकांनी इथे आपली सगळी आपल्याच वयाची मंडळी अनेकांनी त्या काळात अमर भोपाळी पाहिलेलं आहे. आणि आता जसं किरण शांताराम म्हणाले की हा सिनेमा 1951चा आहे, त्याला 1952ला कान फेस्टिवलमध्ये बेस्ट साऊंड डिझाईनचा अवॉर्ड मिळाला. आणि मला त्याचं खूप कौतुक वाटतं, कारण एकतर जगातल्या फिल्म फेस्टिवलला जाणारा पहिला सिनेमा सुद्धा प्रभातचा होता, संत तुकाराम. तो व्हेनिसला गेला. त्या व्हेनिसला 5 वर्ष झाली होती. व्हेनिस हे जगातलं पहिलं फेस्टिवल. आणि व्हेनिसला संत तुकारामला 3 सिनेमांना विभागून बेस्ट फिल्मचं अवॉर्ड मिळालं. त्या संत तुकाराम होता. आणि त्यावेळी फ्रँक काप्रा हा हॉलिवूडचा मोठा स्टार डायरेक्टर, त्यांनी तो तिथे होता. चार्ली चॅप्लिन वगैरे ही मंडळी होती, त्यांनी तो पाहिला होता व्हेनिसमध्ये सिनेमा. आणि तेव्हा आजच्या सगळे सबटायटल्स नव्हत्या आणि पॅराडबिंग नावाचा एक प्रकार त्या काळामध्ये व्हायचा. म्हणजे कुठल्याही भाषेतला सिनेमा असेल तर ती पात्र ते संवाद त्या भाषेतले बोलत राहतात आणि मग कोणीतरी ते इंग्लिशमध्ये बोलत राहतं, त्याला पॅराडबिंग म्हणायचे. तो काही म्हणजे कर्नाटकमध्ये आतापर्यंत 70-80 पर्यंत ते चालू होतं फिल्म सोसायटीमध्ये. तर त्या पद्धतीने बघून सुद्धा त्यांनी त्या सिनेमाचं कौतुक करताना एक वाक्य म्हटलं, ते मला इथे याची आठवण होते की भारतासारखा एक मागासलेला देश आणि त्या देशामध्ये 1936 साली म्हणजे सिनेमाला भारतात सिनेमा 13-23 वर्ष झाली होती आणि इतका अप्रतिम चित्रपट भाषेचा उत्तम नमुना असलेला सिनेमा बनतो असं फ्रँक काप्रानी त्याच्या अमेरिकन सिनेमॅटोग्राफच्या लेखात लिहिलेलं होतं. त्या पद्धतीने त्याची नोंद घेतलेली होती. त्याच्यानंतर हा सिनेमा आहे आणि याचं साऊंडचं म्हणजे आपण तुम्ही जर सगळा तांत्रिक इतिहास पाहिला सिनेमाचा तर आपलं फार कमी वेळात तंत्रासाठी कौतुक झालं, बाकीच्या गोष्टींसाठी तंत्रासाठी फार कमी वेळा झालं. आणि त्या काळातली जी साधनं होती खूप खूप मागे होतो आपण साधनांच्या बाबतीत, तरी सुद्धा या मंडळींनी काही मी नेहमी असं म्हणतो की ही जुनी मंडळी होती ना, यांना तंत्र कसं कळत होतं, त्यांना मुळात मंत्र माहिती होतं म्हणून तंत्राचा वापर करायचे. ते नुसतं तंत्र वापरत नव्हते, मंत्र माहिती होता म्हणून तसा तंत्राचा वापर करायचे, म्हणून तो साऊंड तुम्हाला इतकं. आता मी सुद्धा आपण ही दाखवतोय, याची जी क्वालिटी वगैरे फार वाईट आहे, पण तरी सुद्धा तो साऊंड कळतो तुम्हाला किती बारकाईनं त्या साऊंड वरती काम केलेलं आहे. त्याच्यात जे म्हणजे ट्रान्झिशन जो म्हणतो म्हणजे कसं आहे की हुनाजी बाळा हा
अभंग म्हणणारा, पुपाळी म्हणणारा, देवभक्तीची गाणं तयार करणार, कौन करणार माणूस नंतरही बाई त्याच्या आयुष्यात येते आणि तो लावणी वगैरे लिहायला लागतो आणि नंतर पुन्हा तो तिकडे जातो. तर तो लावणी ते तिकडे कोठीवर बसून त्यांनी लिहिलेलं नाही, त्यांच्याकडे जाऊन बसून लिहिलेलं नाहीये. त्यांनी ते म्हणत होते आणि ही शोधत आली. आणि ते जो तो मित्र आहे तो त्यांना सांगतो की तू येऊन त्यांना सांगितलं आईच्या पदराखाली आहे, तू त्याला आपल्या पदराखाली घे, असं म्हणून ती येते. आणि ती त्याच्याकडे ती पण जेव्हा ते त्या रस्त्याने जाताना गातो कुणाची वाळा, तर ती पण इम्प्रेस झाली की याची कौनं वेगळी आहेत, या माणसानं जर लावणी लिहिल्या तर बहार होईल. आणि म्हणून ती त्यांच्यापर्यंत जाते. आणि ती तेव्हा ती सांगत नाही की मी याच्यावरती नाचणारी लावणी नृत्य करणारी बाई आहे, ते कोणीतरी आली आणि भेटली. आणि मग त्याच्यातनं त्यांना ते थोडंसं ते त्या वयाचं जे असतं माणसाला प्रेमात पडतो, काही चैतन्य वाटतं, त्याच्यातनं त्यांनी काही त्या ओळी लिहित गेले. आणि ते तसं ते त्यांनी म्हटल्यानंतर तिने ती लावणी, तर ते कसं रचना आहे की ह्यांनी इथे दोघांनी इथे ते 4 ओळी म्हणायच्या, एखादं ध्रुपद म्हणायचं आणि पुढे कट टू ती तिकडे जाते आणि त्याचं कंटिन्युएशन होईल. तो ट्रान्झिशन आहे साऊंडचा, ते इतकं अप्रतिम आहे. म्हणजे आत्ताच्या वाईट क्वालिटीमध्ये ते तुम्ही अनुभवू शकता. आणि तो ट्रान्झिशन त्या पद्धती, म्हणजे आम्ही व्हिज्युअल ट्रान्झिशन जसा करतो, डिझॉल्व्ह करतो, इथे तुम्ही एक काहीतरी दृश्य दिसताना मग त्याच्यातनं दुसरं दृश्य येऊन तुम्हाला दुसरं दिसायला लागतं. हे साऊंड मध्ये आणि त्या काळामध्ये करणं, 51 साली करणं फार चॅलेंजिंग होतं. ते त्यांनी केलेलं होतं. म्हणजे आता अलीकडे माझा जो साऊंड डिझायनर होता वारला अलीकडे, तर तो म्हणायचा की आम्ही आता साऊंडचं इतकी हे झालेली आहे, म्हणजे प्रगती साऊंड मध्ये, की आम्ही कोणाचाही आवाज स्वच्छ करून देतो, साबण लावून धुवून देतो असं म्हणायचं तो. तर त्यांनी आता तर खूप झालं, पण त्या काळामध्ये कुठे होतं. तर हा ट्रान्झिशन अशा पद्धतीने करून ऑप्टिकल साऊंड वापरून ते करून देणं, ऑप्टिकल साऊंड ही फार किचकट प्रोसेस होती त्या काळातली, त्याचा वापर करून ते करणं हे फार अवघड होतं. आणि त्यांनी ते केलं आणि म्हणून त्यांना ते अवॉर्ड मिळालेलं आहे. आता मी तुम्हाला गोष्ट काही सांगणार नाही, गोष्ट आपल्याला तुम्हाला फिल्म बघायची, आपल्याला तुम्ही पाहिलेली पण आहे. पण त्याचा जो म्हणजे पटकथा कोणाची तर विश्राम बेडेकरांची. आणि विश्राम बेडेकर हे म्हणजे सिद्धहस्त लेखक होते. नंतर रणांगण कादंबरी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, साहित्यातली आजही ते आयकॉनिक कादंबरी म्हटली जाते. त्या कादंबरीचा लेखक, एक जागतिक वाङ्मयाचा अभ्यास केलेला माणूस, आणि तेवढंच सिनेमाचं आपल्याकडे फार कमी. म्हणजे त्या काळामध्ये जी साहित्यातली मंडळी सिनेमा लिहायची तर ते चांगले लेखक होते म्हणून त्यांना घेतलं जायचं. पण ते म्हणजे वि स खांडेकरांनी लिहिलेले आहेत. वि स खांडेकर काही सिनेमाचे लेखक नाही, ते उत्तम कादंबऱ्या लिहायचे, चांगली गोष्ट बांधून द्यायचे, की त्यांच्या कादंबरीतनं उत्तम गोष्ट मिळायची. पण विश्राम बेडेकर कसे होते, ह्या माणसाला माध्यम माहिती होतं. म्हणून तुम्ही संबंध पटकथा जर पाहिली, पटकथेच्या अंगण हा सिनेमा पाहिला, हा मला म्हणजे फिल्म अप्रिसिएशनसाठी ही फिल्म मला दाखवायला आवडेल, की आपण एक साऊंडच्या पॉईंट ऑफ व्ह्यू फिल्म बघूया, की नंतर आपण पटकथेच्या अंगाने ही फिल्म बघूया. तर किती छान पद्धतीने कथा बांधलेली आहे. आणि कथेमध्ये पटकथे म्हणजे ते 3 ऍक्ट म्हणतो आम्ही, 3 अंकी पटकथेची रचना असते. विषयाची ओळख, नंतर त्याचा विस्तार आणि मग त्याचं कन्क्लुजन. तर ते इथे करताना त्याची ओळख आहे की हा कोणीतरी एक मुलगा आहे, गवळ्याचा पोरगा आहे आणि त्याला कौन करण्याचा नाद आहे. त्याच्या आईला ते आवडत नाही, कारण हा कधीही त्या तमाशाच्या बाजूला तमाशाची पोरं तमाशा करणार, त्यांच्या नादी लागेल, पोरगं वाया जाईल, म्हणून ती आई सतत मागे राहते. आणि ते ललिताबाईंनी इतकं सुंदर काम केलेलं आहे. आणि ते त्याच्यातनं ते जाऊ नये म्हणून त्याला दूर ठेवते. आणि तरी तो जातो. आणि मग नंतर ही बाई येते आणि तोळ्यावरती लावणीचं प्रकरण होतं. आणि नंतर जेव्हा त्याच्या लक्षात येतं की तो तिथे येतो, तेव्हा त्याला कळतं की ही आपल्याला लिहून दिलं, ही लावणी म्हणून नृत्य सादर करते. आणि त्याला त्याचा राग येतो, अपमान वाटतो की मी हे काही लावणी लिहिणारा माणूस नव्हे. त्याचं दोघांचं भांडण आहे. आता साधारणपणे तुम्ही जर काळ बघितलात ना, हिंदी सिनेमाचा काळ, ते शांताराम बाबूंनी अनेकदा केलेलं आहे, माणूस मध्ये फार चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. की हिरो आणि हिरोईन म्हटल्यानंतर ते सगळं धाब्यावर बसवायचं, त्यांचं प्रेम महत्वाचं, मोहब्बत महत्वाची, बाकी गेलं सगळं तेल लावायचं. पण नाही, नीतिमत्ता, नैतिकता, मूल्य ही काहीतरी व्यवस्था असते, ती इथे पण आहे. आणि तो भांडतो तिच्याशी, निघून जातो, तो रोमांस करत बसत नाही तिच्यावर. हे फार मोठं प्रकरण आहे. हे वेडेकरांची पण साथ आहे, वेडेकरांच्या स्क्रिप्टमध्ये आणलेलं आहे. अशा पद्धतीने ती गोष्ट, ते स्क्रिप्ट त्यांनी बांधलेलं आहे. आणि इतकं पुन्हा तो जो म्हणजे होनाजी बाळांचा जो काळ आहे, तो पेशवाईचा उत्तर काळ आहे. त्या उत्तर काळामध्ये आपल्याला माहितीये बाजीरावांचं तर म्हणजे रंगढंगवालं पुणं त्या काळचं, त्याचं पण त्यांनी कसा इतिहासाचा वापर केलाय. म्हणजे इतिहास चुकीचा नाही दाखवला, पण इतिहास हा आमच्या गोष्टीचा विषय नव्हे, तो बॅकग्राऊंडला आहे, बॅकड्रॉपला आहे.
पेशव्यांचा काळ बॅकड्रॉप पुढे काय आहे तर होनाजी बाळाची गोष्ट आहे. तर त्या होनाजी बाळाच्या गोष्टीला तो नंतर तो जेव्हा लक्षात येतं ते होळकरांचं वगैरे सगळं. आता बघा होळकरांनी ज्या पद्धतीने पुण्यावरती हल्ला केला, ब्रिटिशांची मदत घेतली, ब्रिटिशाला आपल्या त्या काळात काही खूप भारतीय सरकार ब्रिटिशांकडे जाऊन त्यांची नोकरी करायची, तसे ते गेले आणि त्यांनी ते त्यांच्याशी केलं, पुणं लुटलं वगैरे सगळं काही झालं. आणि त्याच्यासाठी म्हणजे पुण्यातलं पेशवाईचा काळ रंगढंगाचा काळ आहे. इथे सगळ्यांना लावणीच्या नादी लावून सगळं पुणे ते लावणी आणि रंग आहे आणि ते येऊन लुटून जाळपोळ करून देऊन गेलेले. असा त्याचा तेवढ्या इतिहासाचा तेवढाच वापर केलेला आहे. इतकं त्याला आपण मितभाषी म्हणतो, टू इंग्लिश प्रिसाइज यूज ऑफ बॅकड्रॉप हिस्ट्री, इतकं सुंदर त्यांनी त्याच्यामध्ये केलेलं आहे. आणि मग संध्याताईंचं परत ते म्हटलं 12 सिनेमामध्ये काम करून ही अभिनेत्री तुमच्या आमच्या कायमची स्मरणात राहते. आता त्याच्यामध्ये ते मला त्यांचं पहिलं पिक्चर आहे आणि सफाई आहे त्यांच्यामध्ये. आता अण्णांविषयी शांताराम सांगतात की शांताराम बापू अभिनय करून शिकवायचे, अभिनय करून दाखवायचे. त्या काळात ते बरेच दिग्दर्शक करायचे, पण ते अभिनय करून दाखवलेला संध्याताई करतात असं बघताना वाटत नाही. त्यांच्यामध्ये कुठेतरी ते कलागुण आहे, त्याचा ते नीट वापर करून त्यांनी ते केलेले आहे. किंवा त्यांनी काही शांताराम बापू काही त्यांना असं नाच तसं नाच नाचून नाही दाखवणार. त्यांचं ते नृत्य, तो पदन्यास, त्यांचे ते हावभाव, ते लटपट तर ते काय त्यांनी तसं शिकवलेलं नाही. एखाद्या प्रसंगात कसा अभिनय करावा का असं नाही शिकवलं त्यांना. एक जनरल त्यांनी, पण पहिल्या सिनेमात काम करताना, आणि जनरली तुम्हाला सांगतो, मी अनेकदा माझ्या विद्यार्थ्यांना सांगतो की आपल्याला वाटतं की अभिनय ना मग तुम्ही चांगला वेळ सोडून द्या, खूप सोपं आहे. कॅमेरा कुणा सगळ्यांना ऍक्टर व्हायचं असतं. एकदा तो कॅमेरा ऑन झाला ना की इथे पायाला कंप सुटतो. साधं आता मी इथे कॅमेरा कोणाला आपण एक शॉट घेऊया, इथे मी कॅमेरा तिथून चालून दाखवा, तिथून चालत त्या कॅमेराकडे या, तुम्ही नॉर्मल चालू, आता कॅमेरा लावला चालता येणार नाही. इतकं ते अवघड प्रकार आहे. माणूस कॉन्शियस होतो, पण कुठेही त्याचं वाटत नाही. असं वाटतं की ऑलरेडी 10 सिनेमे बाईंनी केलेले. इतकी सफाई त्या कामामध्ये आहे, त्या कॅरेक्टरची समज आहे. आणि ते पुन्हा जेवढं म्हणजे पटकथाकारांनी जेवढं दिलेलं आहे आणि दिग्दर्शकांनी ज्या पद्धतीने ते एक्झिक्यूट केलेलं आहे तेवढंच फक्त दाखवायचं. त्या अलीकडे रस्वदीर्घ बदलता येणार असं इतकं जायचंच नाही अलीकडे. म्हणजे मी कालच यांना पण म्हटलं, किरण साहेबांना आणि जयराला पण म्हटलं की अलीकडे मी त्यांचं एक पुस्तक वाचतोय. प्रभाकर पेंढारकर हे आपल्याकडे मोठे लेखक होऊन गेले आणि ते डॉक्युमेंटरी वगैरे करायचे, आणि ते शांताराम बापूंचे 2 आंखे 12च्या वेळी असिस्टंट होते. तर त्यांनी 2 आंखे 12चं मेकिंग वरती पुस्तक लिहिलं. अप्रतिम पुस्तक आहे. मराठीत त्याचं पुस्तक नाहीच. ते मला माझ्याकडे घेतलेलं होतं. ते 20-25 वर्षांनी मला परवा सापडलं. ते पुन्हा काढून वाचलं मी, आणि मी आता सध्या कामामध्ये माझी धपड की ते 2 आंखे 12 दाखवायचं आणि ते पुस्तक घ्यायचं आणि त्याचं अप्रिसिएशन मेकिंग पॉइंट ऑफ व्ह्यू करायचं. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की जेव्हा पटकथाकार लिहितो तर तो हा इकडून येईल तिकडून जाईल, तो तिकडे बघेल, मग तिथून काय, हे सगळं तो लिहित नाही. तो फक्त तो येतो, तो बघतो, त्यांच्याशी कोणतरी बोलतो, एवढंच करतील. आता याच्यात ना तो सिनेमाच्या भाषेत कसं मांडायचं, तर ते दिग्दर्शक कसं करतो ते त्या पुस्तकात सुरेख पेंढारकरांनी करून ठेवलेले आहे. तर ते पुस्तक आणि तो सिनेमा असा एक कार्यक्रम करण्याची गरज आहे. ठीक आहे, ते पुढे. पण आता याच्यामध्ये तर ते मला नेहमी दिसतं की इतकं सुंदर, म्हणजे प्रिसाइज एक्सप्रेशन म्हणतात ना, नाही तर आपल्याकडे फार पापड पसरा करतात. ही 2 तास 4 मिनिटांची फिल्म आहे, फार पापड पसरा नाही, अजिबात नाही. आणि एक मध्येच एक असा चंक आहे, गाण्यामागून गाणी, गाण्यामागून गाणी, गाण्यामागून गाणी येतच राहतात. कारण तो मोन्ताज त्याने केलेला आहे. कारण ते एक ट्रान्झिशन, एक काळ पुढे सरकतो. याचा जो म्हणजे पोवाडा ते लावणी हा काळ पुढे सरकतो आणि मग पुढे त्याला तो पश्चाताप होतो, त्याला त्रास होतो की मी माझ्यातून काय लिहून झालं. त्याची आई निघून जाते रागाने वगैरे, आणि मग परत तो पोवाड्याकडे येतो. आता तो काळ पुन्हा कसा आहे, पुन्हा मगाशी म्हटलं तसं की शांताराम बापूंनी माणूस मध्ये जे केलं होतं, माणूस तुम्हाला माहितीच अनेकांना की माणूस जेव्हा 37 साली केलं तर ते कशासाठी केलं, तर त्यावेळी न्यू थिएटर्सचा देवदास खूप देशभर गाजत होता, कुंदनलाल सहगलचा. आणि त्या देवदासनी अख्ख्या देशाला इतकं झपाटून टाकलेलं होतं. तर आम्ही समाजशास्त्र, सिनेमा आणि समाजशास्त्र शिकवताना सांगतो की इतकं झपाटलेलं होतं की त्या काळामध्ये कधी एकदा मला एक मुलगी आवडते, मी तिच्या प्रेमात पडतो,
आणि 2 वर्ष तिच्याशी झुरून तिचं लग्न कधी होतं आणि मी घेऊन देवदास कसा बसतो, असा तो काळ होता. तर हे जे दारूच्या आहारी जाणं, देवदास होणं, हे जे काही त्या काळात झालेलं होतं, त्यांना वटणीवर आणण्यासाठी शांताराम बापूंनी माणूस केले. म्हणजे त्याच्यामध्ये जेव्हा त्याला कळतं आता तो तिच्या प्रेमात पडतो, ठीक आहे, आता आजचा काळ वेगळा आहे, आज आपण सगळ्या जाती पाती वर्ग सगळ्याच्या पलीकडे आलेलो आहे. पण 36 सालामध्ये एक साधा हवालदार, तो कोणी काही प्राध्यापक नाही, खूप नाही की एका वेश्येच्या प्रेमात पडला आणि तिच्याशी लग्न करून बसेल, असं होऊ शकत नाही. पण तो पडला प्रेमात, त्या दोघांत एकमध्ये प्रेम आहे, सगळं झालं. पण नंतर त्याच्यानंतर जेव्हा त्याच्या लक्षात की आईला हे चालणार नाही आणि तो तिला दूर करतो, तिच्यापासून दूर जातो, तर तो असा कुठे व्यसनाच्या आहारी जात नाही, तो वेडापिसा होत नाही, तो पुन्हा आयुष्यात नीटपणे जगायला लागतो. तर हा संदेश त्या काळात संदेश दिला जायचा, तो सटली दिला जायचा, डायरेक्टली दिला जायचा. तर तो जसं त्यांनी तिथे केलेलं होतं तसं इथे त्यांनी केलेलं आहे की तो जेव्हा आता मूळचा तो पोवाडा लिहिणारा माणूस आहे, मग तो पुन्हा त्या लावणीकडनं, शृंगार रसाकडनं तो पुन्हा भक्ती रसाकडे येतो, पुन्हा देशभक्तीकडे येतो आणि तो पोवाडे रचतो. जेव्हा त्याला कळतं की अशा पद्धतीने आपल्या लावण्यांवरती अख्ख्या पुण्याला वेडं करून होळकरांनी हा घाट घालून ब्रिटिशांना हाताशी धरून जे पूर्ण लुटलेलं आहे, जाळपोळ केलेली आहे, आपल्या हातून घडलेलं आहे. तर आता जेव्हा मी तो युनियन जॅक खाली आणून माझा भगवा परत शनिवारवरती नेईन, तेव्हाच परत येईन असं म्हणून तो बाहेर पडतो. आता ही जी वीरश्री आहे, पुन्हा आणखीन त्याला एक काळाचा संदर्भ असा आहे की 51 सालची फिल्म आहे. 47 ला आपण स्वतंत्र 4 वर्ष झाले देश स्वतंत्र होऊन. तर आपल्या देशाला त्या प्रकारच्या उभारीची सुद्धा त्या काळामध्ये गरज होती. ती सुद्धा त्यांनी सटली देण्याचा कुठेही म्हणजे प्रचार की नाही, अजिबात प्रचार की नाही, अशा पद्धतीने त्यांनी केलेला या फिल्ममध्ये केलेलं आहे. आणि हेच मला म्हणून नेहमी शांताराम बापूंचं वैशिष्ट्य वाटत आलं की पहिल्यापासून एक निश्चित ध्येय, म्हणजे तुम्ही म्हणजे मगाशी म्हटलं तसं दुआ के भारत मधले की जेव्हा त्या कैद्यांना वाटतं की ह्या जेलरला ठार मारावं आणि तो सकाळी जो त्यांची रोज गाडी करणारा माणूस होतो, एक कैदी असतो आणि तो ठरवतो, तो सगळा सीन तुम्ही त्या पुस्तकातला वाचून बघा. अप्रतिम ज्या पद्धतीने लिहिलेलं आहे माडगुळकरांनी आणि ज्या पद्धतीने शांतारामचं चित्रीकरण त्याचं केलेलं आहे ना, ते अभ्यासण्यासारखं आहे. मी आता महाराष्ट्र सरकारला एक कार्यक्रम दिला, आता 2 त्यांनी शो केले. मी त्यांना असं म्हटलं की या मराठी सिनेमावरती तुम्हाला माहिती आहे, प्रत्येकांना माहिती आहे, मी लिहितो, गेली 50 वर्ष मी लिहित बोलत आलेलो आहे. या मराठी सिनेमावाल्यांना, आपल्या मुलांना ते कोणाचे सिनेमेच बघत नाही. त्यांचे सिनेमे वाईट का होतात, तुम्हाला तुमचं मत असेल ना वाईट होतात, तुम्हाला कारण माहिती नसेल तर माझ्याकडनं कारण घेऊन जा. त्याचं पहिलं आणि 10वं कारण हे आहे की ते कोणाचे सिनेमेच बघत नाही. तर म्हणून महाराष्ट्राला आता एक कार्यक्रम दिला की यांच्यासाठी एक रसास्वाद मंडळ सुरू करा. आता त्यांनी 2 शो केले, संत तुकाराम केला, परवा अवघाची संस्था, ती माझी काही आयडिया नव्हती, ते ठीक आहे काहीतरी होतं सरकारी खात्यात, पण ते त्यांच्यासाठी त्यांनी त्या फिल्म बघाव्या. तर हे आता आपली जी मराठीतली सगळी मुलं आहेत सिनेमा करणारी, यांनी यांचेही सिनेमे पाहिलेले नाही. शांताराम बापू झड पाहिलेलं नाही, त्यांनी भालजी पेंढारकर पाहिलेलं नाही, त्यांनी बाबूराव पेंटर पाहिलेलं नाही, त्यांनी राजा परांजपे पाहिलेलं नाही, राजा ठाकूर पाहिले नाही. ही सगळे दिग्दर्शक होते ना. अण्णा पण शांताराम बापू साहेब चांगले एडिटर होते. चांगला एडिटर आणि चांगला दिग्दर्शक हे कॉम्बिनेशन फार रेअर आहे इंडस्ट्रीमध्ये. इथे शांताराम बापू, आपण राजा ठाकूर, राजा परांजपे, तिकडे राज कपूर, विमल रॉय, हे त्या प्रकारचे, ऋषिकेश मुखर्जी हे त्या प्रकारचे डायरेक्टर होते. म्हणून त्यांचे सिनेमे आपल्याला जास्त प्रभावी वाटतात. तर अशा त्या काळामध्ये त्यांनी तो सिनेमा केलेला आहे. आणि तर संध्याताईंच्या नंतर तुम्ही आपण नवरंग पाहिलं, जनक पाहायला पाहिजे आणि दुआ के भारत, त्याच्यात त्यांचं जे सगळं काम आहे, त्या 4 सिनेमात त्यांचं काम खूप उठावल्यानंतर पिंजरा सगळ्यात त्यांचा कळस त्यांच्या कारकिर्दीचा. तो पिंजरामध्ये पण जसं ज्या पद्धतीने तो मास्तर ती म्हणते की नाही याला हातात तुंटून बोर्डावर उभं केलं तर नावाची अमुक सांगते तिचं नाव. इथे ती बोर्डावर उभे नाही करत, ती तिकडे जाते आणि त्याच्या कवनांचा आपल्या लावणीसाठी उपयोग करतात. ती आधी दाखवली आहे, ती शास्त्रीय गायिका आहे. तुम्ही फिल्म पाहिली असेल तर ती शास्त्रीय गायिका आहे. तिचं ती रियाज वगैरे करते शास्त्रीय गायनाचा. आणि मग तिची आई आणि त्याच्या बायका त्या म्हणतात, हे तुझं रागदारीचं गाणं ऐकायला कुठली पुरुष मंडळी इकडे येणार आहे, त्यांना नखरा पाहिजे, त्यांना शृंगार पाहिजे, तो इथे नाहीच आहे. आणि मग तिला याच्या गाण्यातला तो दिसतो, ती त्याच्यापर्यंत जाते आणि ते सगळं पुढचा सगळा इतिहास मी तुम्हाला सांगितला. तर संध्याताईंचं कसं होतं की त्यांच्या अभिनयात एक साधेपण आहे.
म्हणजे आपण मीना कुमारी किंवा आपण हिंदीतल्या सगळ्या त्यांच्या काळातल्या नंतर वैदा रेहमान वगैरे सगळं आपण काढलं, तर त्याच्यामध्ये जी सफाई आहे ती हिंदी सिनेमाची सफाई आहे आणि त्याच्यात त्या पद्धतीचं प्रेझेंटेशन आहे. पण ही जी एक स्कूल आहे, व्ही शांताराम नावाची जी स्कूल आहे, त्या स्कूलला साजेचं काम सर्व डिपार्टमेंटनी करायचं असतं. तिथे कोणी एकत्र असा वेगळा चमकू शकत नाही, शक्यच नाही ते. तेवढं कोणी चमकू देणार पण नाही. पण तसं नाही, ते एक दोघ आहे त्या दिग्दर्शकांना शांताराम बापूंनी जे डोळ्यासमोर व्हिजन ठेवून ज्या व्हिजनने ती गोष्ट सांगायचं ठरवलेलं आहे त्याला कॉन्ट्रीब्युट करणारच सगळ्यांचं काम असायला पाहिजे. तरच ते लोक बघणार, तरच ते लोकांच्या लक्षात राहणार. ते असं स्वतंत्रपणे कुणी करून होणारच नाही. त्यामुळे त्यांचं काम म्हणजे बाबा आता संध्या आहेत, त्या घरच्याच आहेत, प्रोडक्शनची हिरोईन आहे, हो आहे, हे सगळं आहे, मग त्यांना मोकळं राहण, त्यांना जरा जास्त फुटेज, असा प्रकारच नाही कुठे. असा कुठेच प्रकार नाही. आता ललिताबाई त्यांच्याबरोबर आहेत पुनाजीच्या आईच्या भूमिकेमध्ये, मोठी आहेत अभिनेत्री त्या काळातली, पण जेवढंच तेवढं. तर ललिताबाई तर 1-2 सीन जास्त लिहिले असा प्रकार नाही, असा प्रकारच नाही तिथे. तर त्या सिस्टीम मध्ये काम करून आपलं आणि आपल्याला आपली व्यक्तिरेखा, आपलं काम चोख करणे, असं त्यांच्यासमोर जे ध्येय होतं ते त्यांनी पार पाडलेलं होतं त्या फिल्म मध्ये. आणि म्हणून त्या तुमच्या आमच्या लक्षात राहतात. ते म्हणजे ती गाणी तर आहेत, म्हणजे त्या काळामध्ये आपण सगळा जो काळ बघितला 40, 50, 70 पर्यंत आपला भारतीय सिनेमा, मग तो हिंदी असो कुठल्याही भाषेतला असो, आपलं सिने संगीत इतकं जोरदार होतं की कोणीही पडद्यावरती असेल तर तो त्याला त्याचा फायदा व्हायचा आणि आपण त्याला जणू काय तो किंवा ती गाते आणि त्याच ते ग्लॅमर घेऊन फिरायचो. असं इथे होत नाही. इथे ती कॅरेक्टर राहते, ती कॅरेक्टर राहते, ती कोणी तो ऍक्टर ऍक्ट्रेस असं इथे राहत नाही. कारण ती स्कूल, मग अशी म्हटल्याप्रमाणे ती स्कूल तशी आहे. तर त्याच्यात त्यांनी राहून त्यांनी काम केलं. आणि त्यांना त्या काळात जसं आता किरण साहेब म्हणाले की त्यांना कोणीतरी ऑफर दिली असणार, नॅशनली कोणीतरी आलं असेल, शांताराम बापूंना सांगितलं असेल की बाबा माझा अमुक फिल्म आहे, संध्याताई को दो, त्यावेळी व्हायचं ना सगळं. किंवा मीना कुमारच्या तर तुम्हाला माहिती आहे किती गोष्टी घडलेल्या होत्या त्या काळामध्ये. ते त्यांनी आलं, पण त्यांनी स्वतःहून यांनी सांगितलं की त्यांनी स्वतःहून सांगितलं की मला नाही, मला हे इथलं प्रोडक्शन हाऊस जाऊन बाहेर कुठे काम करायचं नाही, इथे मला जे मिळेल मी समाधानी आहे. आणि तेवढ्यामध्ये म्हणजे 12 सिनेमे एवढ्या करिअरमध्ये छान, एवढं मोठं प्रोडक्शन हाऊस असताना काही नाही. पण तेवढ्याच त्यांनी बाहेर कुठे गेलं नाही, त्यांना आल्याच लावून गेले नाहीत. त्या इथेच एका पद्धतीने काम करत राहिले.